जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही विहिरींचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना शासनानं 30,000 रुपये विहीर दुरुस्ती करण्यासाठी देऊ केले होते आणि ते आता शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहेत। त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 437 विहिरींचं नुकसान झालं होतं। या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने 63,10,683 रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे। आता हा निधी कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती विहिरी आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया। जामखेड तालुक्यातील 128 विहिरीसाठी 18,68,078 रुपये, शेवगाव मधील 111 विहिरींसाठी 16,48,206 रुपये, राहुरी येथील 49 विहिरींसाठी 7,32,844 रुपये, श्रीरामपूर मधील 46 विहिरींसाठी 6,60,603 रुपये, नेवासा तालुक्यातील 43 विहिरींसाठी 5,10,864 रुपये, संगमनेर मधील 21 विहिरीसाठी 3,14,076 रुपये, कोपरगाव मधील 12 विहिरींसाठी 4,04,400 रुपये, पारनेरच्या 12 विहिरींसाठी 1,71,612 रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, असाच इतरही जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मदत निधी जाहीर झालेला आहे। त्याबद्दलची सुद्धा आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील माहिती यापुढेही बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।